नमस्कार, मी ACP संपत शिंदे। मी 107 मध्य मतदारसंघाचा बंदोबस्त प्रभारी अधिकारी आहे। या बंदोबस्तामध्ये बूथ कर्मचारी, 100 मीटर बंदोबस्तासाठी कर्मचारी, त्यानंतर सेक्टर अधिकारी आणि कर्मचारी, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी आणि सुपरविजनला मी स्वतः आणि माझं स्ट्रायकिंग फोर्स अशा प्रकारे स्केलेटनचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। यामध्ये बूथ आणि परिसरचे जवळजवळ कर्मचारी आणि होमगार्ड 290 कर्मचारी आणि 334 होमगार्ड असे 624 लोक नेमण्यात आलेले आहेत। सेक्टर माझ्या हद्दीत जवळजवळ 21 सेक्टर आहे, त्या प्रत्येकी 5 कर्मचारी अशाप्रमाणे 105 कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत। 7 पोस्ट प्रभारी अधिकाऱ्यांमध्ये हा मतदारसंघ विभागलेला आहे। त्यांचे प्रत्येकी 8 कर्मचारी त्यांच्यासोबत अशा प्रकारे 56 कर्मचारी आणि 7 अधिकारी नेमण्यात आले आहेत। आणि या सुपरविजनमध्ये माझ्यासोबत स्वतः आणि स्ट्रायकिंगसह 7 कर्मचारी असे जवळजवळ 792 कर्मचारी आणि 29 अधिकारी या बंदोबस्ताकरता लावण्यात आलेले आहे। काही संवेदनशील मतदान केंद्र आहे का सर आपल्याकडे, किंवा त्या ठिकाणी बंदोबस्त कसा लावण्यात आलेला आहे? संवेदनशील असे मतदारसंघ नाहीत, परंतु लक्ष ठेवण्याची गरज असलेले ज्या ठिकाणी एक इमारत जास्त बूथ आहेत त्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे, म्हणून अशा मतदारसंघावर बूथवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। तर त्यासाठी बाहेरून आलेला जो फोर्स आहे त्या फोर्सचे महत्त्वाच्या सिल्लेखाना असेल, तिकडे शहागंज असेल किंवा टाऊन हॉल असेल, अशा महत्त्वाच्या ठिकाणी बाहेरून आलेले CRPF असेल, BSF असेल, कर्नाटक पोलीस असेल किंवा केरळ पोलीस असेल, त्यांचे प्लाटून वेगवेगळ्या ठिकाणी असे डिप्लॉयमेंट करण्यात आले। या बंदोबस्ताखेरीज करून तो बंदोबस्त आहे, त्यामुळे पुरेसा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आणि माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की सर्व बंदोबस्त व्यवस्थित असून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, त्यामुळे आपण निर्भयपणे घराच्या बाहेर पडून मतदान करावे असे मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो।